तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपली पोलीस भरती POIQ सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांतील वारंवार रिपीट होणारे असे प्रश्न सोबतच त्यांचे एक्सप्लेनेशन आणि यातील जे प्रश्न चालू घडामोडीशी रिलेटेड होते तर त्यांची सध्याची अपडेटेड माहिती आपण या चॅनलवरती आपल्या सिरीजमध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मागच्या जे व्हिडिओज जर कोणी अजूनही पाहिले नसतील तर त्याने लगेच जाऊन आपल्या चॅनलला भेट द्या आणि तिथून या व्हिडिओज पाहून घ्या. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून अशा प्रकारच्या पोलीस भरतीशी रिलेटेड महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायला मला प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे. सोबतच आपल्या 2025मध्ये आता परीक्षा वेगवेगळ्या येणार आहेत सरळ सेवा भरतीतील, तर त्यांची जाहिरातसुद्धा तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पोहोचवली जाईल. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. लगेचच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. MTDCचा अर्थ काय? ऑप्शन ए महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, बी महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ, सी महाराष्ट्र टेलिफोन महामंडळ, डी यापैकी नाही. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. MTDC म्हणजे काय? महाराष्ट्र, जरी त्याचा फुल फॉर्म जर पाहिला तर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि सोबतच आणखी एक लक्षात ठेवा, MIDC हा मागच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. MIDC म्हणजे काय? तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, म्हणजेच तर इंग्लिशमध्ये जर फुल फॉर्म जर पाहिला तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ओके. पुढचा प्रश्न आहे, नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात? ए निळा, बी हिरवा, सी तपकिरी, डी तांबडा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तपकिरी. याच्यामध्ये हाच महत्त्वाचा प्रश्न आहे, तपकिरी. कारण तपकिरी म्हणजे नकाशात पर्वतीय प्रदेश कोणता रंग दाखवतात त्यासाठी दाखवण्यासाठी. तर हाच एक महत्त्वाचा आहे. बाकी जर नद्यांबद्दल विचारलं, नदी दाखवण्यासाठी तर निळा आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जंगल दाखवण्यासाठी हिरवा, हे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पर्वतीय प्रदेशचं एक लक्षात ठेवा, पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी तपकिरी रंग वापरतात. ओके. पुढचा तिसरा प्रश्न आहे, ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही? ए हवेतून, बी द्रवातून, सी स्नायूतून, डी निर्वातेतून किंवा निर्वात पोकळीतून. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी निर्वातेतून किंवा निर्वात पोकळीतून, निर्वात जागेतून, जिथे काहीच एअर वगैरे असं माध्यम नाही आहे कोणतंच, तर अशी जागा म्हणजेच निर्वात पोकळी. तर त्याच्यातून ध्वनीचे प्रसारण होत नाही. स्नायूतून ध्वनीचे प्रसारण सर्वाधिक वेगाने होतो. त्यानंतर क्रमाने जर आपण जर पाहिलं तर द्रव माध्यमातून स्नायूपेक्षा थोडं कमी वेगाने, त्यानंतर शेवटी वायू माध्यम, असा उतरता क्रम लागतो. सर्वात जास्त कशातून? स्नायूतून होतो. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. सर्वाधिक जर वेगाने म्हटलं कशातून होतो ध्वनीचं प्रसारण, तर तो स्नायू माध्यमातून होतो. त्याच्यानंतर येतो द्रव माध्यम, त्याच्यानंतर शेवटी वायू माध्यम. ओके. पुढचा प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान डॅश डॅश फॅरेनहाइट असते. इथे फॅरेनहाइट विचारलं आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइट याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. ऑप्शन ए 37 डिग्री फॅरेनहाइट, बी 96.4 डिग्री फॅरेनहाइट, सी 98.4 डिग्री फॅरेनहाइट, डी 97.4 डिग्री फॅरेनहाइट. आणिच योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 98.4 डिग्री फॅरेनहाइट. शरीराचे तापमान जर डिग्री सेल्सिअसमध्ये पाहिलं तर 37 डिग्री सेल्सिअस असं शरीराचं तापमान आहे. डिग्री सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस, आणि जर फॅरेनहाइटमध्ये म्हटलं तर 98.4 डिग्री फॅरेनहाइट. पुढचा पाचवा प्रश्न आहे, इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास डॅश डॅश रंगाचा प्रकाश मिळेल. ए नारंगी, बी पांढरा, सी गर्द निळा, डी तांबूस. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी पांढरा. इंद्रधनुष्यातील सर्वात दृश्यमान रंग म्हणजे लाल असतो. लाल रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते. ठीक आहे. सर्वात कमी वाकणारा रंग जर म्हटलं तर तो सुद्धा लाल रंगच असतो, सर्वात कमी वाकणारा. त्याच्यानंतर सर्वाधिक जर वाकणारा जर रंग म्हटला तर तो जांभळा रंग सर्वाधिक वाकतो. ओके. आपले इंद्रधनुष्य जर पाहिलं तर सर्वात वरती कुठचा असतो? तांबडा रंग दिसतो आपल्याला, लाल रंग किंवा तांबडा रंग असा दिसतो. आणि त्याच्यानंतर खालती सर्वात शेवटी जर पाहिला तर तो जांभळ्या रंगाची छटा आपल्याला दिसण्यात येते. मग आपल्याला क्लिअरली समजेल की सर्वाधिक वाकणारा रंग कुठचा आहे, तर तो आहे जांभळा रंग. पुढचा प्रश्न आहे,
डॅश डॅश पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात. ए तांबड्या, बी पांढऱ्या, सी लाल पेशी, डी यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पांढऱ्या पेशी. लाल पेशींचं काय काम असतं? ऑक्सिजनचे वहन करतात त्या आणि सोबतच कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकण्यास त्या मदत करत असतात लाल पेशी. आणि पांढऱ्या पेशींचं कार्य काय? या पांढऱ्या पेशी या रोगजंतूंचा प्रतिकार करतात. पुढचा 7वा प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे डॅश डॅश सेल्सिअस इतके असते. आता थोड्या वेळापूर्वीच पाहिलं आहे आपण. ऑप्शन ए 40 डिग्री, बी 36.9 डिग्री, सी 39 डिग्री, डी 35 डिग्री. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 36.9 डिग्री सेल्सिअस. 36.9 किंवा 37 डिग्री सेल्सिअस असं सुद्धा देऊ शकतो आपण आन्सर. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे 36.9 डिग्री सेल्सिअस इतके असते. 8वा प्रश्न आहे, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? ए खेळ, बी कृषी, सी अंतरिक्ष, डी राजनीती. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अंतरिक्ष. इस्रोचा फुल फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न आहे, बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? ए आनंदधाम, बी आनंदवन, सी आनंदग्रह, डी आनंदमठ. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी आनंदवन. 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? ए कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मराठवाडा. पुढचा 11वा प्रश्न आहे, ई प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय नाही? ए संगणक इंटरनेट संज्ञा, बी पारदर्शक सेवा, सी फक्त इमर्जन्सी प्रशासन, डी त्वरित सेवा. आणि उत्तर आहे ऑप्शन सी फक्त इमर्जन्सी प्रशासन. ई प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय नाही असं म्हटलं आहे, तर फक्त इमर्जन्सी प्रशासन नाही, बाकी इतर सर्व आहेत. ओके. पुढचा 12वा प्रश्न आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? ए जिल्हाधिकारी, बी पोलीस अधीक्षक, सी पालकमंत्री, डी विभागीय आयुक्त. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जिल्हाधिकारी. पुढचा 13वा प्रश्न आहे, आवाजाची डॅश डॅश डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो? ए 50, बी 70, सी 85, डी 95. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी 85. 85 डेसिबलच्या वरती आवाज गेला तर मानवाला बहिरेपणा येऊ शकतो. ठीक आहे. सामान्यतः 0 ते 85 डेसिबल आवाज आपण सहजपणे ऐकू शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक नाही? ए काळा, बी निळा, सी लाल, डी हिरवा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काळा. आधी प्राथमिक रंग म्हणजे काय तर त्याची वैशिष्ट्य आधी आपण पाहूयात. तर प्राथमिक रंगांना इतर रंगांपासून बनवता येत नाही. प्राथमिक रंगांना एकत्र करून दुय्यम रंग तयार केले जातात. प्राथमिक रंगांना इतर रंगांपासून बनवता येत नाही, तर तेच प्रथम असतात. ठीक आहे. आणि प्राथमिक रंग एकत्र केले तर ते इतर दुय्यम रंग प्राथमिक रंगांपासून बनवता येतात. लाल, पिवळा आणि निळा हे 3 प्राथमिक रंग आहेत. आणि जर असा प्रश्न आला, प्रकाशाचे प्राथमिक रंग खालीलपैकी कोणता नाही असा प्रश्न आला, मागच्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे, तर प्रकाशाचे प्राथमिक रंग खालीलपैकी कोणता नाही, तर लाल, हिरवा आणि निळा हे 3 प्रकाशाचे प्राथमिक रंग आहेत. त्यामुळे जर इतर कोणता रंग दिलेला असेल तर तो त्याचा आपलं ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. प्रकाशाचे प्राथमिक रंग कोणते आहेत? प्रकाशाचे प्राथमिक रंग लाल, हिरवा आणि निळा. ओके. लाल, हिरवा आणि निळा हे प्रकाशाचे प्राथमिक रंग आहेत. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न मागच्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे, त्यामुळे हे लक्षात असू द्यात. पुढचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? ए पेट्रोलियम, बी मीठ, सी कोळसा, डी मॅग्नीज. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए पेट्रोलियम. पुढचा 16वा प्रश्न आहे, भारतातील संसदीय व्यवस्थेचा डॅश डॅश हा केंद्रबिंदू आहे? ए मुख्यमंत्री,
बी महाधिवक्ता, सी पंतप्रधान, डी महान्यायवादी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंतप्रधान. पुढचा 17वा प्रश्न आहे, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो. ए 130/90, बी 100/80, सी 120/80 आणि डी 110/70. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 120/80. म्हणजेच काय तर उच्च रक्तदाब किती असेल 120 आणि लोअर ब्लड प्रेशर लोअर रक्तदाब किती असणार आहे 80 असणार आहे. ठीक आहे. रक्तदाब कशामध्ये मोजला जातो याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर तो mmHg मध्ये मोजला जातो. म्हणजेच काय ते मिलीमीटर मर्क्युरीमध्ये mmHg याच्यामध्ये रक्तदाब मोजला जातो. ठीक आहे. ऑप्शन सी आपलं याचं उत्तर असणार आहे. हायर BP 120 आणि लोअर BP 80. पुढचा 18वा प्रश्न आहे, कैसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती. ए विजयलक्ष्मी पंडित, बी पंडिता रमाबाई, सी सरोजिनी नायडू, डी इंदिरा गांधी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी पंडिता रमाबाई. पुढचा 19वा प्रश्न आहे, दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते. ए मुकुंदराज पाटील, बी दिनकरराव जवळकर, सी विठ्ठलरामजी शिंदे, डी भास्करराव जाधव. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए मुकुंदराज पाटील. पुढचा 20वा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या बहुतेक भागात डॅश डॅश प्रवाह प्रणाली आढळते. ए वक्राकार, बी वृक्षाकार, सी समांतर, डी अनिश्चित. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी वृक्षाकार. गोदावरी नदी प्रवाहाने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 49% क्षेत्रफळ व्यापलं आहे. सर्वांनाच माहिती आपल्याला हे किती 49% क्षेत्रफळ हे गोदावरी नदी प्रवाहाने व्यापलेलं आहे. गोदावरी प्रवाह प्रणाली कशी आहे माहिती आहे का, तर ती वृक्षाकार आहे. गोदावरी जी प्रवाह प्रणाली आहे ती वृक्षाकार प्रवाह प्रणालीमध्ये येते. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर कृष्णा भीमा या नद्यांचा प्रवाह देखील वृक्षाकार प्रवाहामध्येच मोडतो. त्यामुळे एकंदरीत जर महाराष्ट्राची प्रवाह प्रणालीचा जर विचार करता वृक्षाकार असंच आपल्याला उत्तर याच्यामध्ये द्यायचं आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागात त्यामुळे कसं असणार आहे वृक्षाकार प्रवाह प्रणाली आढळते. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप हे कोणी म्हटलेले आहे. ए संत एकनाथ, बी संत ज्ञानेश्वर, सी रामदास, डी संत नामदेव. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी रामदास. पुढचा 22वा प्रश्न आहे, डॅश डॅश यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते. ए बाळशास्त्री जांभेकर, बी विष्णुशास्त्री चिपळूणकर, सी शिवाजीराव पटवर्धन, डी लोकमान्य टिळक. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विष्णुशास्त्री चिपळूणकर. तसेच जर पाहिलं तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मराठी भाषेचे जॉन्सन असं कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं. कृष्णाशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. हे 3 या टर्म जे आहेत त्या लक्षात ठेवायचे आहेत. मराठी भाषेचे शिवाजी कोण, तर ते विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी हे सर्वांनाच माहिती असतं दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि मराठी भाषेचे जॉन्सन हे लक्षात ठेवा कृष्णाशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते. ए नायट्रस ऑक्साईड, बी अमोनिया, सी सल्फर डायऑक्साईड, डी ऑक्सिजन. हसविणारा वायू कोणाला म्हटलं जातं. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईड. याचा फॉर्म्युला कसा आहे N2O. नायट्रस ऑक्साईडचा फॉर्म्युला काय N2O. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार डॅश डॅशला आहेत. ए भारतीय जनता, बी कार्यकारी मंडळ, सी कायदे मंडळ, डी सर्वोच्च न्यायालय. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी कायदे मंडळ. कायदे मंडळामध्ये कोण कोण येतं, केंद्राच्या कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा या तिघांचा समावेश कायदे मंडळामध्ये होतो. ठीक आहे. आपला पुढचा शेवटचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग ठरतो? ए. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4B, बी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 204, सी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 आणि डी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4K. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4K. महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग जर पाहिला तर तो आहे NH6 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, जो आहे हाजिरा ते कोलकाता दरम्यान. ठीक आहे. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न, महत्त्वाचे 25 प्रश्न घेऊन परत उद्या भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.